शुभेच्छा देण्याच्यासाठी सर्व सन्माननीय मंत्री महोदय, सन्माननीय खासदार महोदय, आमदार महोदय, अगदी गाव पातळीवरच्या सरपंच महोदयांच्यापासून तर प्रशासनाच्या अनेक अधिकारी गणांनी पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं स्वागत, शुभेच्छा आणि गावागावाच्या आमच्या शिक्षक बंधू भगिनींनी, त्या गावाच्या शाळा व्यवस्थापन समितींनी कार्यक्रमाचं अतिशय छान आयोजन केलेलं होतं. आणि मला वाटतं की त्याच धर्तीवर येणाऱ्या 15 जूनला अशाच पद्धतीचं विद्यार्थ्यांचं पहिल्या दिवसाचं शैक्षणिक वर्षाचं स्वागत आम्ही सर्वजण त्या ठिकाणी करणार आहोत आणि त्याची सर्व तयारी शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आलेली आहे. या निमित्ताने आपल्याला निदर्शनास आणून द्यायचं आहे की साधारणपणे आपली जी काही बालभारतीची सर्व पुस्तकं शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी सर्व शाळांमध्ये त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना उपलब्ध असतील. गणवेशही त्या ठिकाणी उपलब्ध असतील. कुठल्या एका बातमीमध्ये असं दाखवलं जात होतं की बाबा चालू वर्षाला गणवेशाच्यासाठी कमी रक्कम दिली गेली, तर असा कुठलाही प्रकार नाही. सर्वसाधारणपणे गणवेशाच्यासाठी एका गणवेशाला 300 रुपयाची तरतूद असते आणि त्याप्रमाणे निधी त्या ठिकाणी शाळा व्यवस्थापन समिती आणि मुख्याध्यापक महोदय यांना तो सुपूर्द करण्यात आलेला आहे. काही रक्कम जर कमी असेल तर मला वाटतं की गणवेश खरेदी, कापड खरेदी करणं, गणवेश शिवून घेणं, ते झाल्याच्या नंतर 10-20% रक्कम जी कमी असेल तर ती रक्कमही शासनाच्या वतीने त्या शाळेंना त्या ठिकाणी वर्ग केली जाईल. आणि म्हणून 300 रुपये प्रति गणवेश हा जो काही शासनाचा दर आहे याच्यामध्ये कुठलीही कपात करण्यात आलेली नाही. उलट पक्षी चालू वर्षाला हे गणवेश क्वालिटीमध्ये असले पाहिजेत याकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्यात आलेलं आहे. त्या जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी महोदय, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्या नेतृत्वाखाली समिती गठीत करून अतिशय चांगल्या प्रकारचा गणवेश त्या जिल्ह्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध झाला पाहिजे. काही ठिकाणी पाठीमागच्या काळामध्ये असं बघण्यात आलं की अतिशय निकृष्ट दर्जाचं पॉलिस्टर कापड की ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या शरीराला, त्वचेला अपायकारक आहे, अशा प्रकारचे गणवेश काही ठिकाणी दिसून आले होते. आणि म्हणून या संदर्भामध्ये अतिशय स्पष्ट धोरण विभागाने त्या ठिकाणी स्वीकारलेलं आहे आणि कुठलाही निधी या संदर्भातला कमी पडणार नाही. एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमामध्ये मराठा साम्राज्याचा जो नकाशा होता तो हटवला गेला आहे आणि त्यामुळेच उदयनराजे भोसले यांनी आज आझाद मैदान येथे आंदोलन सुरू केलेले आहे. आपण म्हणता ती वस्तुस्थिती आहे. आणि मराठा साम्राज्य आपण बोलतो की अटक पासून तर कटक पर्यंत जे काही इतिहास आहे तो इतिहासाचा तो नकाशा सीबीएसई पॅटर्न मध्ये तो आला पाहिजे. ही मागणी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पण केंद्र शासनाकडे केलेली आहे आणि मी स्वतःही केंद्रीय शिक्षण मंत्री आदरणीय धर्मेंद्र प्रधान साहेबांकडे व्यक्तिगत जाऊन लेखी निवेदन पत्र पण दिलेले आहे. परंतु आपल्या माहितीकरता मला सांगायचं आहे की आपल्याला माहिती की यापूर्वी मराठा साम्राज्य आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सीबीएसई मध्ये फक्त 1.5 कॉलम शिकवला जायचा. आणि मागच्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या आदेशानुसार केंद्र शासनाकडे आदरणीय धर्मेंद्र प्रधान साहेब शिक्षण मंत्री केंद्रीय त्यांच्याकडे मागणी केल्याच्या नंतर साधारणपणे आताच्या घडीला इयत्ता 8वीच्या सीबीएसईच्या चॅप्टर 3 मध्ये आता 22 पानं मराठा साम्राज्य आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा सविस्तर इतिहास आता संपूर्ण देश पातळीवर शिकवला जाणार आहे. कोकण जनता पार्टीचं पुन्हा आंदोलन होतं पुण्यामध्ये मागणी जागे शिक्षण केंद्र श्रीमंत. मला वाटतं की आता ही वस्तुस्थिती आहे की ज्या परीक्षांमध्ये ज्या पद्धतीने काही घोटाळे झाले, केंद्र शासनाने सीबीआयच्या माध्यमातून त्याची चौकशी केलेली आहे. जे कोण दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होते आहे हे आपण सगळेजण पाहतो आहोत. अर्थात
विद्यार्थ्यांना यामुळे खूप ताप झाला, ही पण वस्तुस्थिती आहे. नाशिकच्या जागेवरनं शिवसेनेत वरिष्ठांमध्ये नाराजी आहे. त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व नेत्यांची एक बैठक बोलवली आहे. नेमकी आहे का अशा पद्धतीची नाराजी? काय? नाशिकच्या विधान परिषदेच्या जागेवर अनेक शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये नाराजी आहे आणि याच नाराजीच्या अनुषंगानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्या बैठक बोलवली आहे. ही नाराजी आहे का? मी पण नाशिकच्या शिवसेनेचा एक पदाधिकारी कार्यकर्ता आहे. आमच्यामध्ये कुठलीही अशी नाराजी नाही. आम्ही सर्व एकजुटीने महायुतीचे उमेदवार आणि आता नाशिकची जागा शिवसेनेला सुटलेली आहे आणि आपल्या महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार माननीय नरेंद्र दराडे साहेब त्या ठिकाणी निवडून आले पाहिजे, यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करतो आहोत आणि आम्हाला विश्वास आहे की राज्याच्या संपूर्ण 17च्या 17 जागा या महायुतीच्या 100% निवडून येतील. सर, आरटीचा प्रश्न जो आहे तो देखील शाळांमध्ये सध्या गाजताना पाहायला मिळत आहे. एज्युकेशनच्या अंतर्गत 10% जे गरीब विद्यार्थ्यांना देखील शिक्षण देणं अपेक्षित आहे, ते होत नाही बऱ्याच शाळांमध्ये. या संदर्भातले आरटीएचे नियम आहेत, ही वस्तुस्थिती आहे आणि काही ठिकाणी अशाही तक्रारी येतात की बाबा उत्पन्नाचे दाखले काही ठिकाणी चुकीचे दिले आहेत, किंबहुना 3 किलोमीटरची जी काही मर्यादा आहे त्या मर्यादेच्या बाहेरचेही लोक काही 2 ठिकाणी आम्ही तिकडे राहतो असे काही खोटे कागद दाखवून प्रवेश घेतात. अशा तक्रारी जिथून आलेल्या आहेत त्या तक्रारींची चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत. यावर्षीपासून त्रिभाषा सूत्र पुन्हा एकदा आणण्याचा सरकार विचार करते का? पुन्हा काही बघा, आपण जर बघितलं असेल तर त्रिभाषा सूत्राच्या संदर्भातली समिती गठीत करण्यात आलेली होती. त्या समितीने आपला अहवाल पण सादर केलेला आहे आणि पाठीमागच्या काळापासून गेल्या अनेक वर्षांच्या पासून आपण जर बघितलं असेल तर साधारणपणे 5वी पासून हिंदी ही तिसरी भाषा म्हणून काही वर्षांच्या पासून आपल्या राज्यामध्ये शिकवली जाते आहे. मला वाटतं की आता जे काही अहवाल आलेला आहे या संदर्भातला अभ्यास करून तो शासनाला आम्ही सुपूर्द करू आणि योग्य तो निर्णय होईल. परंतु चालू शैक्षणिक वर्षामध्ये पाठीमागच्या काळातली जी पद्धती होती त्याच पद्धतीने आपण पुढे जाणार आहोत. सर, आपण आरटीबद्दल बोललात. एक शाळा आहे प्रभादेवीमधली देखील अशी मुंबई सारख्या प्रकारची शाळा आहे जिच्यावर बाल हक्क संरक्षणाची सुनावणी देखील पार पडताना पाहायला मिळाली. तर अशा किती शाळा आहेत किंवा त्याचे काही आकडेवारी नाही, आपण पर्टिक्युलर कोणत्या शाळेच्या विषयी जर माहिती दिली तर निश्चितपणे त्याची चौकशी करू आणि त्या चौकशीमध्ये जो अहवाल येईल त्या अहवालाप्रमाणे पुढची कारवाई केली जाईल. हिंदी में त्रिभाषा जो फॉर्म्युला है वो इस बार लागू होने वाला है, क्या असर कर सकता है? महाराष्ट्र में परंपरागत जो शिक्षण पद्धति थी लगभग 5वीं से हिंदी तीसरी भाषा सिखाई जा रही है कई सालों से। आज की तारीख में वही कंटिन्यू होने वाला है और त्रिभाषा समिति का जो भी अहवाल आया है मैं समझता हूँ उसके ऊपर अभ्यास करके कैबिनेट को उसका रिपोर्ट सौंपा जाएगा और कैबिनेट माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उप मुख्यमंत्री महोदय आने वाले दिनों में उसका निर्णय करेंगे. सर